एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 58. अनंत गुणांचा नैवर्णिताव सदा दासतो श्यामवर्णी पाव जयाचे मुखे नाम रुचे समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. काशीतला सोहळा पार पडला. एकनाथ महाराज पैठण क्षेत्रात आले. पैठणातही सगळा सोहळा पार पाडत दिंडी, पताका, लेझिम, ढोल, ताशे ही मिरवणूक घरी आली. घरी आल्यानंतर नाथ महाराजांनी विजय पांडुरंगाला नमस्कार केला. ज्या खांबाला बसून श्रीखंड्या भागवत श्रवण करत होता त्या खांबालाही नमस्कार केला, आलिंगन दिलं. आणि ज्या रांजणामध्ये तो पाणी भरत होता ते पाणी तीर्थ म्हणून घेतलं, डोळ्याला लावलं. आणि आता लोकांनी त्यांना वेढून टाकलं होतं. त्यांच्यावर प्रश्नोपप्रश्नांचा वर्षाव चालू होता. नाथ महाराज स्मित हास्यानं उत्तर देत होते. गोंगाट वाढत होता. कुणाचं बोलणं कुणाला ऐकू येत नव्हतं. सगळ्या गडबड गोंधळात आणि आनंद उत्साहात उत्तर रात्र झाली. नाथ महाराजांनी आपल्या शयनगृहात पाऊल ठेवलं आणि तिथे घरातल्या सगळ्यांना बोलावून घेतलं. लीला, उद्धव, मुक्तेश्वर सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. गिरिजाबाई तिथेच बाजूला येऊन उभ्या राहिल्या. नाथ महाराज म्हणाले, लीला, तुम्ही सगळेजण बरे आहात ना? नाथ महाराज गिरिजाबाईंकडे पाहत म्हणाले, लीला, तुझ्या आईची प्रकृती अशी खालवली का? तिला बरं नाही का? अगं बाई, प्रकृती सुधारण्याचं आता काय वय तरी आहे का हो? मी चांगली 4 भिंतीआड छपराखाली सावलीला आहे. मला काय धाड भरली आहे? इकडची प्रकृती मात्र खंगलेली दिसते हं, गिरिजाबाई म्हणाल्या. उद्धव म्हणाला, ताई, अगं महाराजांना प्रवासाचा शीण नाही का झाला? लीला म्हणाली, बाबा, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे हो. अहो, रोज डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय आई तोंडात घास घालत नाही. तुमच्या आठवणीनं आणि हरीच्या काळजीनं तिला ग्रासलं आहे. गिरिजाबाई घाईनं म्हणाल्या, ते जाऊ दे सर, चल, पण मला हे एक सांगा की माझा हरी बरा आहे का? सुनबाई, नातवंड ती कशी आहेत? नाथ महाराज मिश्किलपणे हसून म्हणाले, वा, म्हणे माझा हरी आमचा कोणीच नाही का? अगं, हरीनं काशीत खूप नाव कमवले. आपले प्रल्हाद, मेघश्यामही आता बरेच मोठे झाले आहेत. गिरिजाबाई म्हणाले, अहो, मग त्याला बरोबर आणायचं नाही का? गिरिजाबाईंच्या प्रश्नाला उत्तर देणं अवघड होतं. हरी आपणहून येतो म्हणाला नाही असं सांगावं तर तिच्या मातृहृदयाला यातना होतील. मी त्याला घरी चल असं म्हणलं नाही असं सांगावं तर तिला दुःख वाटेल. म्हणून ते म्हणाले, अगं, त्याचं बस्तान तिथे खूप छान बसलं आहे. गीर्वाण भाषाभिज्ञ म्हणून त्याचा गौरव झाला आहे. त्याला अजून त्याचा विद्या व्यासंग वाढवायचा असेल म्हणून पैठणला परत आला नाही आहे. अगं बाई, तिकडे बस्तान बसला आहे तेव्हा तो इकडे येणारच नाही की काय? असं करून कसं चालेल? आपल्या घरी येऊन घरची जबाबदारी त्यानं घ्यायला नको का? गिरिजाबाई धास्तावून म्हणाल्या. विषय टाळण्याच्या दृष्टीनं ते म्हणाले, लीला, तुझा मुक्तेश्वर दिसला नाही ग तू? अगं बाई, बाबा, तुम्ही त्याला ओळखला नाहीत की काय? अहो, हा बघा, उद्धव मामाबरोबर त्यानेही तुम्हाला नमस्कार केला की? दाराकडे तोंड करून तिनं हाक मारली, मुक्तेश्वरा, ए मुक्तेश्वरा. मुक्तेश्वर आला आणि खाली मान घालून उभा राहिला. नाथ महाराज कौतुकानं म्हणाले, अरे वा 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 वा, आमचा नातू बराच मोठा झाला की काय रे? तुला तर मिसुरडू सुद्धा फुटायला लागलेले दिसतं. मुक्तेश्वर लाजला. गिरिजाबाई म्हणाल्या, हे त्याचं वाढायचं वयच आहे हो, पण तो नुसता शरीरानं वाढला नाही, बुद्धीनेही आपला नातू शोभेल असाच आहे तो. त्याचं वाचन खूप आहे, शिवाय तो ओव्याही रचतो. नाथ महाराज म्हणाले, वा, छान छान, मुद्गल घराण्याचं पांग फेटतील आता.
त्यांना वाटलं बुद्धीबरोबर पोसला जाणारा दुर्गुण म्हणजे गर्व आणि ताठा, पण याच्या ठिकाणी त्याचा अभाव दिसतो. नम्रता, लीनता, आज्ञाधारकपणा हे गुणविशेष त्याच्या हालचालीतून दृष्टोत्पत्तीस येत होते. उद्धवाला इथल्या व्यवस्थेची सगळी माहिती विचारून झाली. मग एकनाथ महाराज बिछाण्यावर आडवे झाले. गिरिजाबाई त्यांचे पाय चेपत बसल्या. समयीची वाट हळूहळू शांत झाली. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकनाथ महाराजांच्या देऊळवाड्यावर गर्दी जमू लागली. काल ज्या मंडळींना नाथांच्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं त्यांची धांदल गडबड उडाली. पैठणचं नाव उजळणाऱ्या पुरुषाबद्दल सर्वांना अभिमान होता. गर्वानं मान ताठ व्हावी असं कर्तृत्व त्यांनी गाजवलं होतं. तेव्हा अशा पुण्यपुरुषाबरोबर निदान 4 शब्द तरी बोलता यावेत अशी प्रत्येकाची इच्छा होती. शिवाय त्यांना काशी क्षेत्रात संत ही बिरुदावली मिळाली होती. ते तर फारच अलौकिक होतं. योग्य आणि सोयीचा दिवस पाहून एकनाथ महाराजांच्या देऊळवाड्यात सगळ्यांचं प्रसाद भोजन ठरलं. प्रत्येकजण प्रसादाच्या भावनेनं आपापला शिधा आणून देत होतं. अंगाला दूध हळद लावताना लीला म्हणाली, बाबा हल्ली आपली दिवाळी चालू आहे बरं का. दोन्ही कानातले तेल तळव्याने चोळीत नाथ महाराज म्हणाले, वा वडिलांकडून ओवाळणी उपटायचा बेत दिसतोय, पण मग जरा अंगही जास्त रगडून दिलं पाहिजे हां बाई. गिरजाबाई म्हणाल्या, पोरीच्या जातीला यापेक्षा किती बळ असणार हो उद्धवा. ए उद्धवा, तूच जरा इकडची पाठ चोळून दे बाबा. आणि त्या पुढे म्हणाल्या, बरेच दिवसात गंगाकडची खुशाली कळली नाही, तिलाही मूळ धाडावं. नाथ महाराज म्हणाले, खरंच गंगाचं सासर दूर आहे, तिला माहेरपणाचा विसावा कधी मिळतच नाही. मी तिला माहेरी बोलावून घेतो. उद्धवा, अरे किती दिवसांनी तुझा हात पाठीला लागतोय, चल घे चांगली संधी साधून. नाथ महाराजांनी त्याची गंमतच केली. आजपासून पुन्हा प्रवचनाला सुरुवात करायची होती. मागे 5ध्यायापर्यंत भागवत प्रवचन झालेलंच होतं. इतक्या दिवसात काहींनी तर ते मुखोद्गतही केलं होतं. आता 6व्या अध्यायापासून सुरुवात व्हायची होती. पुन्हा या देऊळवाड्यात भक्तिरसाचा पाऊस पडणार होता. एक श्रोता उत्सुकतेनं म्हणाला, महाराज भागवताचे किती अध्याय आहेत? ह्यात 31 अध्याय आहेत आणि श्लोक संख्या 1367 आहे. काशी क्षेत्रात यावर प्रवचनं सांगून झाली आहेत. आपणास आता पुन्हा तेच ते सांगताना कंटाळा नाही का येणार? एक शंका म्हणून विचारतो आपलं. रोज तेच ते जेवताना कंटाळा येतो काय? अरे बाबा, हा रसाळ ग्रंथ, भगवंताच्या भक्तिरसानं ओतप्रोत भरलेला ग्रंथ कधीच शिळा होत नाही. मग कंटाळा कसा येईल? शिवाय ह्या अशा ग्रंथांची गंमत अशी आहे की यात नित्य नूतनतेचा आविष्कार जाणवतो आणि त्याची चव वृद्धिंगत होते. नाथ महाराज म्हणाले, आपल्या प्राकृत ग्रंथात किती ओवी संख्या झाली हो? त्यांनी विचारलं. काशीहून बरोबर आलेला शिष्य म्हणाला, हो या साऱ्या ओव्या म्हणजे फुलोरा आहे, फुलोरा. आंब्याला मोहर आला की आम्रवृक्ष जसा लगडून निघतो, त्यामुळं डोळ्यांना तर सुख होतंच, पण घ्राणेंद्रियही त्या परिमलानं सुखावतं. तद्वत या श्रीमद भागवत रूपी आम्रवृक्ष ओवीरूपी मोहरानं डवरला आहे. त्यातून भक्तिरसाचा सुवास दरवळतो आहे. अर्थात ते अनुभवल्याखेरीज कळणार नाही. वा, एकनाथ महाराजांच्या सहवासाचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय की. अगदी दृष्टांतासह बोलू लागलात की. दुसरा एक जण म्हणाला, पण या दृष्टांताच्या नादात मूळ प्रश्न तसाच राहिला. नाथ महाराज ग्रंथाला नमन करून म्हणाले, ओवी संख्या एकूण 18,800 आहे. अबाबा बाबा बा, नक्कीच याला आम्र फुलोऱ्याची उपमा साजून दिसते. आता आपण कोकिळ पक्षाची भूमिका घेऊन तितक्याच मधुर शब्दानं आम्हास भागवत ग्रंथाचं श्रवण घडवावं, पारमार्थिक ज्ञानफळाला आस्वाद द्यावा आणि अत्यंत आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत. श्रोतृवृंदाची मनं तृषार्त झाली होती. नाथमुखीचे शब्द ऐकण्यासाठी ती चातकासारखी आतुरली होती. अर्थात वर्षा ऋतूचे मेघ दाटून आले होते. बरसात व्हायला केव्हा सुरुवात होईल
ते सांगता येत नव्हतं. आजचा प्रवचन सोहळाही अपूर्व होता. कौतुक, प्रशंसा उदो उदो होत होता. परिसर नुसता नामगजरानं दुमदुमून गेला होता. गर्दीही अभूतपूर्व होती. कवडीला जपणाऱ्या कंजूस माणसाप्रमाणे प्रत्येकाचे कान नाथमुखीचा शब्द झेलण्यासाठी तत्पर झाले होते. प्रवचन पद्धतीप्रमाणे नाथ महाराजांनी गणेश स्मरण केलं, गोपालकृष्णाचा जय जयकार केला, पांडुरंग हरी, वासुदेव हरीचा गजर केला, भजन, टाळ्या वाजू लागल्या. श्रोतवर्गानं एकमुखानं जल्लोष केला. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. आणि मागे झालेल्या 5 अध्यायांचा आढावा घेऊन 6व्या अध्यायास प्रारंभ झाला. हे लिहून घेणारे श्रोते आपापले कागद, शाई, बोरू घेऊन सरसावलेच. तेवढ्यात काही श्रोतूजन उभे राहून म्हणाले, आम्हाला काशी क्षेत्रातल्या या प्रवचनासंबंधी, तिथल्या वास्तव्यासंबंधी आणि शिवाय या प्राकृत ग्रंथाला कशी मान्यता मिळाली यासंबंधी आधी माहिती सांगावी आणि मग प्रवचन प्रारंभ करावं. चालेल का हो? नाथ महाराज म्हणाले, हो ठीक आहे ठीक आहे, जशी जनता जनार्दनांची इच्छा. आणि नाथ महाराज यांनी सांगायला सुरुवात केली. ते ऐकूया उद्याच्या भागात. जय हरी.